करा चालू. 10 आहे सर. 10 नंबर. नो प्रॉब्लेम. 10 नंबरचा इक्वेशन गणित एक्झाम्पल लिहा. फाइंड द कंपाउंड फाइंड द अमाउंट फाइंड अक्षर व्यवस्थित find the amount at the end of 5 years at the end of 5 years of a sum of rupees 2000 at 6% per annum payable half yearly आता जरा थोडस इथे नवीन शब्द आलेला आहे, पेएबल हाफ इयरली. काय याचा अर्थ होतो आणि कसं सोडवावं लागेल ते पाहू. बघा काय आहे, फाइंड द अमाऊंट. आपल्याला काय विचारलेलं आहे की फाइंड का अमाऊंट शोधायला सांगितलेले आहे 5 वर्षानंतर किती अमाऊंट होईल ऑफ अ सम, एका रकमेची. कोणत्या रकमेची? 2000 रुपयाची. ऍट 6% पर एनम, 6% हाफ इयरली सांगितलेला आहे. तर आता इथे गिवन मध्ये थोडासा चेंज होतो. काय चेंज होतो पहा. आधी आपण लिहून घेऊ गिवन. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्यांनी विचारलेले आहे ए, म्हणून आपण इथे लिहू ए इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. काय दिलेला आहे तर पी दिलेला आहे. पी दिलेला होता आपल्याला त्यांनी 2000 रुपये, 2000. नेक्स्ट एन दिलेला आहे. एन किती दिलेला आहे? 5 इयर्स. आता आणि आर दिलेला आहे. एन नंतर जरा थोडीशी जागा ठेवा बरं का, कारण आपल्याला चेंज करायचं आहे. आर दिलेला आहे 6%, 6%. तर पहा आता काय होणार आहे. आता इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे की पेएबल हाफ इयरली म्हणजे दर 6 महिन्याला व्याज आकारा. दर 6 महिन्याला काय आकारा? व्याज आकारा. मग उदाहरणार्थ जर तुम्हाला 5 वर्षासाठी जर इंटरेस्ट काढायचा असेल आणि आपण इथं वर्षाला नाही देणार, आपण इथं काय करणार आहे? हाफ इयरली देणार आहे, प्रत्येक 6 महिन्याला देणार आहे. मग 5 वर्षात आपण किती वेळा व्याज देईल? 5 वर्षात किती वेळा देणार? 10 वेळा. 10 वेळा देणार. म्हणजेच काय केलं तर ह्याला गुणिले 2 केलं. यांना काय केलं? गुणिले 2 केलं. आणि एन किती आला? 10 आला. एन किती आला? 10 आला. आता इथून पुढे एन किती समजायचं या गणितासाठी? 10 समजायचा, 10 समजायचा. मग आता इथे काय करायचं? हा 6% पर एनम म्हटलेलं आहे. 6% पर एनम, वर्षाला 6%. आणि आपण केव्हा देतोय? हाफ इयरली देतोय. मग 6 महिन्याला किती असेल? तर 6 महिन्याला किती असेल तर ह्याला भागिले काय करावं लागतील? आपल्याला 2 करावं लागतील. 3%. हो, 3%. म्हणून आता जर तुम्हाला तेजस्वी, तुझा आवाज येतोय, काहीतरी कुकर का काहीतरी लावलेलं दिसतोय तू, आणि ज्यांनी हेडफोन लावले त्यांच्या कानामध्ये शिट्ट्या वाजत असतील, तर शक्यतो आवाज आपल्या आजूबाजूला येणार नाही याची काळजी घ्या. पहा मी काय सांगत होतो, एन आता किती असेल? 5च्या ऐवजी 10 असेल आणि आर 6च्या ऐवजी किती असेल? 3 असेल. हे हाफ इयरली सांगितलंय म्हणून शॉर्टकट लक्षात ठेवायचा. हाफ इयरली इथं लिहून देतो मी. पहा, हाफ इयरली इज इक्वल टू 2 करायचं. 2 कशाला करायचं? तर एन ला इंटू करायचं, एन ला गुणिले करायचं आणि आर ला भागिले करायचं. आर ला काय करायचं? भागिले करायचं. एकच मिनिट. आर ला काय करायचं? भागिले करायचं. हाफ इयरली म्हणलं तर 2, क्वार्टरली म्हणलं तर क्वार्टरली म्हणजे 4 वेळा. इथं काय येणार? 4 वेळा येणार. ते पण गणित आपण पाहणार आहोत. लगेच सॉल्व्ह करू. फॉर्म्युला मध्ये नो चेंज, फॉर्म्युला तोच.
कोणता फॉर्म्युला यूज करणार? एचाच फॉर्म्युला यूज करणार. सांगा पटकन हा फॉर्म्युला. ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट कंपाऊंड इंटरेस्ट आहे पेएबल हाफ इयरली म्हटलं. आता लक्षात घ्या, इथं हाफ इयरली म्हटलेलं असेल ना, तर लक्षात ठेवायचं काहीही इन्फॉर्मेशन दिलेली नसेल आणि हाफ इयरली क्वार्टरली वगैरे अशी जर माहिती दिलेली असेल तर ते सिंपल इंटरेस्ट नाही, ते काय आहे? कंपाऊंड इंटरेस्ट आहे असं गृहीत धरायचं. म्हणून 1 प्लस आर अपॉन 100 कंप्लीट रेज टू n. आणि याच्यात आता किमती टाकू. किमती टाकायच्या. पी किती घेणार आपण? 2000 घेणार. 2000 कंसात 1 अधिक आर किती घेणार? आर 3 घेणार. आता 6 नाही घ्यायचा, 3 घ्यायचा. 3 भागिले 100 ब्रॅकेट कंप्लीट. आणि n किती घ्यायचा? 10 घ्यायचा. मग सोडवा. 2000 माझ्या आधी सॉल्व्ह केलं तरी चालेल. 2000 कंसात 1 अधिक 0.3 रेज टू 10 आणि मग 2000 कंसात हे सॉल्व्ह करायचं. हे सॉल्व्ह केल्यावर किती येतं पहा. एकच मिनिट मी कॅल्क्युलेटर घेतो. 1.03. तुम्ही करा, मी पण करतो. एकच मिनिट मी करतो म्हणजे चुकायला नको. 1.03 गुणिले 1.3439. 1.3439 हे जर सॉल्व्ह केलं तर ते येतं. आणि याला गुणिले 2000 करायचं. गुणिले 2000 केलं तर उत्तर येईल आपलं 2687. 2687 पॉइंट. पॉइंट किती? 83.83. हा काय आला आपला? ए आला. आणि आपल्याला काय विचारला होता? तर एच विचारला होता सर. त्यामुळे एचं आपलं उत्तर आलेलं आहे 2687.83. हॅलो सर. बोल. हॅलो सर, ते 1.34 आलं ना आपलं उत्तर? हा मग आपण ते ना 1.03 ला ते तर 10 दिले ना, मग आपण 9 घेणार ना. 9 वेळा इज इक्वल टू करणार. बरोबर आहे. हा मग ते कॅल्सी असेल तर सर आपण पटकन करू शकतो. आता जर कॅल्सी नसेल एखाद्या जवळ तर ते गुणाकार कसा करता येईल? म्हणजे नाही का फास्ट मध्ये करायचं असेल आपल्याला 2 सेकंदात. तर 2 सेकंदात वगैरे जर करायचं असेल तर त्याला कोणताही ऑप्शन नाहीये, त्याला काही शॉर्टकट नाहीये. त्यासाठी कंपल्सरी कॅल्क्युलेटर यूज करायचं. आणि कॅल्क्युलेटर कोणतं यूज करायचं? तर सायंटिफिक कॅल्क्युलेटर इज नॉट अलाउड. ओनली दिस सिंपल कॅल्क्युलेटर इज अलाउड. तुम्हाला परीक्षेला हे फक्त साधं कॅल्क्युलेटर अलाउड आहे. आणि आपल्याला सवय व्हावी म्हणून तुम्ही कंपल्सरी, तुम्हाला अकाउंटलाही कॅल्क्युलेटर लागणार आहे. यावर्षी मॅथमॅटिक्सलाही कॅल्क्युलेटर आहे. पुढच्या वर्षी SY आणि कॉस्टिंगला पण असणार आहे. थर्ड इयरला तुम्हाला 2 कॉस्टिंग, 1 अकाउंट आणि 1 टॅक्सेशन असे जवळपास 4 विषयांना 5 विषयांना तुम्हाला हे कंपल्सरी कॅल्क्युलेटर आहे. म्हणून हे काम करायचं, असलंच कॅल्क्युलेटर विकत घ्यायचं आणि त्याच्यामुळे तुमची प्रॅक्टिस होईल. MCOM ला MBA ला काही जरी तुम्हाला करायचं असेल तर इथून पुढे तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड आहे. आणि असंच कॅल्क्युलेटर घ्या, कुठेही घ्या. आणि त्याला दुसरा शॉर्टकट नाही. मोबाईल यूज करायचा नाही. मोबाईल वरती कसं करतात ते मी पण तुम्हाला सांगणार नाही, जरी मला माहिती असेल तरीही, कारण तुम्ही कॅल्क्युलेटरच घेणार. 11 नंबर कळलं का? हो सर. ओके. 11 नंबरचं घ्या. हो सर कळलं. ओके ओके नो प्रॉब्लेम. घ्या 11 नंबरचं. फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट. फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट माझ्या बरोबर तुम्ही पण लिहिताय ना, का फक्त मलाच कामाला लावताय? ऑन रुपीज 5500 फॉर 6 month at 12% per annum, 12% per annum compounded क्वार्टरली. आता इथं काय विचारलंय? क्वार्टरली म्हटलेलं आहे. क्वार्टरली. हा गिवन. कोण सांगते आता मला गिवन? कंपाऊंड इंटरेस्ट विचारलेला आहे 5500 वरती 6 महिन्यासाठी फक्त
आणि रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 12% पर एनम आणि पुढे म्हटलेलं आहे कंपाऊंडेड क्वार्टरली. क्वार्टरली म्हणजे काय, वर्षातून 4 वेळा चार्ज केलं जाणार आहे. सांगा चला, मला इथं काय विचारलेलं आहे, सीआय विचारलेलं आहे. सीआय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सीआय काढायचा आहे. काय दिलेलं आहे, पी दिलेला आहे. पी किती दिलेला आहे, 5500 दिलेलं आहे. एन किती आहे, एन 6. श्योर, लॉक किया जाए. समोर दिसते. हा बोला शुभम, आजूबाजूचा आवाज येतोय. हा एन किती आहे सांगा लवकर, चला. 6 सांगितलेले, 6 चुकीचं आहे. महिन्यात दिलाय, महिन्यात दिलाय. आपल्याला इयर्स मध्ये असेल, एन नेहमी इयर्स मध्ये असतो. किती घेणार, किती घेणार? चला मीच सांगतो, काय सांगणार नाही. इथं 6 महिने म्हणजे किती, अर्ध वर्ष. 1 वर्षाच्या निम्मे म्हणजे 0.5. 0.5 हाफ ना, हाफ म्हणजे किती, 0.5. आणि जागा ठेवा. आर इज इक्वल टू किती आहे, 12. काय म्हटलं, कंपाऊंडेड क्वार्टरली म्हणजे किती, 4 ने काय करायचं, एन ला 4 ने गुणायचं, म्हणून एन ला 4 ने गुणणार. आणि आर ला 4 ने भागायचं, म्हणून 4 ने भागणार. 0.5 गुणिले जर 4 केलं तर उत्तर किती येतं, 2. आणि 12 भागिले 4 केलं तर उत्तर येतं 3. आणि मग आपण सॉल्व्ह करू शकतो. फॉर्म्युला, कोणता फॉर्म्युला, डायरेक्ट कंपाऊंड इंटरेस्टचा कोणताही फॉर्म्युला नाहीये. आपल्याला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करावं लागतं. आपण काय स्पर्धा परीक्षा सॉल्व्ह करत नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट शॉर्टकट असतं, तिथं वापरू शकतो आपण. पण इथं आपल्याला मार्क मिळवायचे. कसं करणार सांगा फॉर्म्युला. A is equal to P in bracket 1 plus R upon 100. पटापटा बोलायचं, रेज टू n. छान. आता इथे पी किती दिलेला आहे, 5500. 5500 कंसात 1 अधिक आर किती आहे, 3 आहे, भागिले 100, ब्रॅकेट कंप्लीट. एन किती आहे, एन घेणार आपण 2. का 2 घेणार, पाहिलं आपण आता इतक्यातच. 5500 कंसामध्ये हे सॉल्व्ह करायचं, 1.03 रेज टू 2. आणि मग आता 5500 गुणिले 1.03 चा रेज करायचा आहे, 1.03 गुणिले, आणि बरोबरचं चिन्ह एकदाच दाबायचं, 1.0609. 5500 बोला, 5834.95. आवाज अडकत आला, त्यामुळे मला काही कळलं नाहीये. नो प्रॉब्लेम. 5834.95. छान 5834. 5834.95. छान. पण हा आलाय ये. आपल्याला ये विचारलाय का सीआय विचारलाय, तर आपल्याला सीआय विचारलेला आहे. म्हणून आपल्याला फॉर्म्युला कसा करावा लागेल, सीआय चा. म्हणून सीआय कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू काय फॉर्म्युला, ए वजा पी, ए मायनस पी. छान, ए वजा पी. लय वेळ लावला सांगायला बाकीच्यांनी. बरोबर, 334.95. हा 334.95. व्हेरी गुड. 5500 वजा 5500, 334.95. 334.95 काय आला आपला, सीआय आला. आणि त्यांनी आपल्याला सीआय समजलं का? कोणाला कळलं नाही असं कोण आहे का? माझ्या बरोबर सगळेजण सॉल्व्ह करतात ना? हो सर. हो सर. हो सर. हो आलं का मग सगळ्यांचं? हो सर. हो, जरी नसेल आलं तरी म्हणता आलं, पण आलं असेल. मी केव्हाही वहीचे फोटो काढून मागा दाखवा म्हणून, त्यावेळेस तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. 12 नंबरचं घ्यायचं, घ्या.
find the amount on rupees 10,000 10,000 for 3 years at 8% per annum compounded half yearly. Compounded half yearly. चला गिवन सांगा, कोण सांगताय? P is equal to 10,000. 10,000. N is equal to 3 years. 3 years. डायरेक्ट आता गुणिले करू. गुणिले किती? 2. किती येईल? 6. तो 6 येईल. 6. R किती असणार आहे? 8 भागिले 2 हाफ इयरली म्हणल्यावर 4. आणि काय विचारलेलं आहे? A is equal to क्वेश्चन मार्क. फॉर्म्युला लिहून घेऊ. A बरोबर P in bracket 1 plus R upon 100 raised to n. लगेच करू. माझ्या आधी सॉल्व करा. मी उलट छानच म्हणेल. 10,000 कंसात 1. अरे बापरे. 1 अधिक R किती दिलेला आहे? तर त्यांनी दिलेला आहे 4 भागिले 100. 4 भागिले 100 ब्रॅकेट कंप्लीट. रेज टू किती? 6. करा सॉल्व. 10,000 कंसामध्ये 1 पॉइंट कंसामध्ये 1 रेज टू 6. चला 10,000 कंसात 1.04 गुणिले 1 2 3 4 5 12,653. छान, व्हेरी गुड. 1.2653. तुम्ही डायरेक्ट उत्तर सांगितलं. गुणिले 10,000 12,653. 12,653 हे आला. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे? हेच विचारलंय सर. हेच विचारला होता. हेच विचारलेलं. हो. ओके. सगळ्यांना समजलं का? हो सर. मला वेगळ्या प्रकारचे घ्यायचे का आणखी गणित? घ्या 13 नंबरचं घ्या. जरा थोडस आता वेगळ्या स्वरूपातलं घेऊ. 13 नंबर 13च आहे ना? हो सर. Find the difference between simple interest and compound interest on rupees 4,000 4,000 for 3 years at 9% per annum. काय विचारलेलं आहे? गिवन. गणिताचा अर्थ कळलाय का? सांगायला लागेल. अर्थ सांगतो. फाइंड द डिफरन्स बिटवीन सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट मधला फरक विचारलेला आहे.
4,000 रुपयावरती 3 वर्षासाठी 9%. गिवन मध्ये लिहू आपण. गिवन मध्ये लिहा. पी दिलेला आहे आपल्याला. पी किती दिलेला आहे? 4,000. नंतर एन दिलेला आहे. एन किती दिलेला आहे? 3. आर दिलेला आहे. आर दिलेला आहे 9%. आणि काय विचारलेलं आहे? डिफरन्स विचारलेला आहे. मग आधी आपल्याला काय काढावं लागेल? तर आधी सिंपल इंटरेस्ट काढावं लागेल, कंपाऊंड इंटरेस्ट काढावं लागेल. एक एक काढू. सगळ्यात पहिल्यांदा काढू आपण सिंपल इंटरेस्ट. म्हणून मी इथे लिहितो सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट कसं काढतात? फॉर्म्युला चला सांगा पटकन आता. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला. I is equal to PRN upon 100. छान. असं तोंडपाठ पाहिजे. PRN भागिले 100. व्हेरी गुड. पी किती आहे? 4,000. लगेच किमती टाकायच्या. 4,000 गुणिले आर किती आहे? तर आर आत्ताच आपण लिहिला होता 9%. 9. एन आहे 3 भागिले 100. कॅल्क्युलेटर वरती डायरेक्ट कॅल्क्युलेट करायचं. 4,000 गुणिले 9 गुणिले 3 भागिले 100. 1080. किती आलं? 1080 आलं. काय आलंय? हे आपला ए आलाय, आय आलाय. आय म्हणजेच काय? सिंपल इंटरेस्ट आलेला आहे. आपल्याला आता काय काढावं लागेल? कंपाऊंड इंटरेस्ट काढावं लागेल. मग कंपाऊंड इंटरेस्ट काढू. वरती घेऊ जरा थोडस आणि कंपाऊंड इंटरेस्ट साठीचा फॉर्म्युला लिहू. आधी लिहू कंपाऊंड इंटरेस्ट. इथं लिहा कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट फॉर्म्युला. कंपाऊंड इंटरेस्टचा एकच फॉर्म्युला आहे. ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 ब्रॅकेट कंप्लीट रेस टू एन. सोडवायचं. सोडूयात. चला. पी किती आहे? 4,000 आहे. अधिक कंसात 1 अधिक आर. आर आहे आर किती आहे? 3. आर 9 आहे. आर 9 भागिले 100 ब्रॅकेट कंप्लीट. आणि एन किती आहे? 3 आहे. 4,000 कंसात 1.09 रेस टू 3. मग सॉल्व करू आपण. 1.09 गुणिले 3 केलं तर किती येतं? 4,000 कंसात 1.4115. 1.4115 बरोबर आहे का? काय चुकलंय? चुकलंय माझं. 1.2950. हा 1.2950 येतं. छान. 50. सांगत जा चुकलं तर. मी पण माणूसच आहे, चुकू शकतं. मी काय गणित सॉल्व्ह केलेले नसतात. मी ऑन दी स्पॉट गणित घेतो. त्यामुळे मी कुठेतरी बघतोय आणि सांगतोय अशातला विषय नाही. 5,180.11. 5,180.11 हा आलेला आहे ए. पण आपल्याला हे नाही विचारलं. आपल्याला विचारलं कंपाऊंड इंटरेस्ट. म्हणून कंपाऊंड इंटरेस्ट सीआय इज इक्वल टू ए मायनस पी. ए वजा पी. आणि ए वजा पी करूयात आपण. ए आला होता 5,180. 5,180 वजा 5,180.11 वजा 4,000. 4,000 करू. 1,180.11. छान. 1,180.11. 1,180.11 हा आला सीआय. सीआय पण आला. पण आपल्याला सीआय पण नुसता विचारलेला नाही. आपल्याला विचारलेला डिफरन्स. आपल्याला काय विचारलेलं? डिफरन्स दोघांमधला. म्हणून घ्या डिफरन्स इज इक्वल टू डिफरन्स इज इक्वल टू सीआय. जो जास्त असेल त्यातनं वजा करणार आपण आय. सीआय मायनस आय. सीआय आलेला आहे 1,180.11 वजा
सिंपल इंटरेस्ट किती आलं होतं? 1080. 1080. 1080 वजाबाकी करायची 100. 100.11. 100.11. छान. बाकीचे काय करते? बाकीच्यांचं येते का नाही? 100.11 आला आपलं उत्तर. 100.11. जर दोघांच्या त्याच्यामध्ये किती फरक असणार आहे? सरळ व्याज आणि कंपाऊंड इंटरेस्ट 100.11. 100.11चा फरक राहणार आहे. अशा प्रकारे आपल्याला हे गणित सॉल्व्ह करावं लागणार आहे. गणित समजलंय का सगळ्यांना? हो सर. ओके, चला मग आणखीन एक घ्यायचं अशाच प्रकारचं. तुम्ही सॉल्व्ह कराल? हो सर. छान. बघू करा सॉल्व्ह. एकच मिनिट. लयच मोठं झालंय, जरा कमी करतो. मी देतो, लिहा तुम्ही. 14 नंबरचं गणित. फाइंड द डिफरन्स बिटवीन simple interest and compound interest on rupees 5,500 for 6 years at 3% per annum. 3% per annum. गिवन काय सांगा? चला गिवन फास्ट. पी येईल P सर बरोबर 5,500. छान. N 6 R 3. पहिल्यांदा काय? सिंपल इंटरेस्ट. काही काढलं तरी चालतं, असं काही नाहीये. पहिल्यांदा हेच काढलं पाहिजे. तुम्ही काही काढू शकता. सिंपल इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे I = PRN भागिले 100. किमती टाकूयात. P 5,500. माझ्या आधी सॉल्व्ह केलं तरी चालेल. R 3 आहे. 3 गुणिले 6 990. छान. चला त्याचं आलं बाकीचे 5,500 गुणिले 3 गुणिले 6 भागिले 100. 990 आलेला आहे सिंपल इंटरेस्ट. आय आलेला आहे 990. मी इथे लिहितो लगेच कंपाऊंड इंटरेस्ट. तुम्ही जागा वाचू नका माझ्यासारखी. कंपाऊंड इंटरेस्टचा एकच फॉर्म्युला आहे. A = P in bracket 1 plus R भागिले 100 ब्रॅकेट कंप्लीट raised to N. किमती टाकायच्या. P 5,500 कंसात 1 अधिक R होता 3 भागिले 100. 3 भागिले 100. एकच मिनिट. N आहे 6. एकच मिनिट. तुम्ही सॉल्व्ह करा. मी चार्जिंगला लावतो लॅपटॉप. करा लवकर चला. किती आला कंपाऊंड इंटरेस्ट? डायरेक्ट सांगा आता. 6,537. कंपाऊंड इंटरेस्ट 6,567. ये आला तेवढा कंपाऊंड इंटरेस्ट. सर तेवढा एकच मिनिट. हे आलेला आहे तुमचा 6,567. 6,567 आला सर.
CI 467. पॉइंट 1067. सर. ये आला सर 1000. आणि आपल्याला सीआय विचारलेला. हो, एकच मिनिट आपण काढून पाहू. मी पण काढतो. ये बरोबर आहे का? 6567.28. हो बरोबर आहे. ये मायनस पी ये आला होता 6567.28 वजा 5500. करा लवकर. 1067.28 हा सीआय झाला. सीआय. पण आपल्याला डिफरन्स काढायचा आहे म्हणून आपण डिफरन्स काढू. डिफरन्स म्हणा. डिफरन्स इज इक्वल टू सीआय वजा आय. सीआय वजा आय. आणि आता किमती टाका. सीआय आला होता 1067.28 वजा 990. किती येतो? 77.28. हो सर 77.28. या आलं तुमचा डिफरन्स 77.28. समजलं का सगळ्यांना कसे सॉल्व्ह केलेली गणित ते सगळी व्यवस्थित? काय डाऊट्स? काय शंका?